समुद्र आणि नदी एकमेकांना भेटताना तुम्ही पाहिले कधी? एक बाजूला अथांग निळाशार सागर, दुसऱ्या बाजूला शांत वाहणारी नदी आणि त्या दोघांच्या मधोमध निसर्गानं अलगद जपलेलं एक गाव, तळाशील. वरची तोंडवळी, मधली तोंडवळी आणि तळाशील या 3 तोंडवळीच्या वाड्या आहेत. अचरा मार्गे मालवणच्या दिशेनं मी प्रवास सुरू केला. सकाळचे 5:30. एका पुलावरून सूर्य समुद्रावर उगवत होता. सोनेरी किरणं पाण्यावर अलगद पसरत होती. त्या क्षणी कदाचित तुम्हालाही वाटेल, प्रवासाची सुरुवात इतकी सुंदर असू शकते. सूर्याला नतमस्तक होऊन मी पुढे निघालो. कोस्टल रोड सोडून गाडी तोंडवरीच्या दिशेनं वळली. दुतर्फा उंच झाडं, निर्जीव शांत रस्ता आणि त्या शांततेमध्ये वाढत चाललेलं एक कुतूहल. रस्ता जसा आत जात होता तसं वाटत होतं मी एखाद्या हरवलेल्या किनारी जगात प्रवेश करतोय. तळाशील हळूहळू समोर येऊ लागलं. मी गावात उतरलो आणि निवांत चालू लागलो. या गावातील पहिलं रहस्य म्हणजे सागर आणि नदीचा संगम, जिथे नदी समुद्राच्या विशाल मिठीत अलगद विरघळते आणि मध्ये वाऱ्यावर डोलणारं तळाशील. हा नजारा पाहताना क्षणभर तुम्हीही स्तब्ध व्हाल. पर्यटक बोटींमध्ये बसून त्या संगमाच्या दिशेनं निघाले होते. नदीच्या पात्रातून समुद्राच्या विशालतेमध्ये उतरणारी ती सफर अगदी शब्दांच्या पलीकडची वाटत होती. कदाचित तुम्हीही त्या बोटीमध्ये बसून खाऱ्या वाऱ्याचा ओला सुगंध श्वासात भरून घ्याल. काही जण संगमामधल्या खडकांवर उभे राहून लाटांचा आवाज ऐकत शांतपणे समुद्राकडे पाहत होते. आणि त्या क्षणी कदाचित तुम्हालाही जाणवेल की काही शांतता फक्त कोकणच देऊ शकतं. मीही समुद्र किनाऱ्यावरून निवांत पुढे चालत होतो. निळाशार समुद्र, गार वारा आणि निवांत किनारा. पण अचानक या सुंदरतेमध्ये दडलेली एक वेदना समोर आली. समुद्राच्या लाटांनी किनाऱ्याची माती हळूहळू ओढून नेली होती. उन्मळून पडलेली झाडं, माती पकडून ठेवण्याचा प्रयत्न करणारी त्यांची मुळे. नदीच्या बाजूलाही तीच झीज सुरू होती. इतक्या सुंदर ठिकाणी निसर्गाची ही अस्वस्थ शांतता मनात असंख्य प्रश्न निर्माण करत होती. कदाचित तुम्हालाही त्या झाडांकडे पाहताना समुद्राचं सौंदर्य आणि त्याची ताकद दोन्ही एकाच वेळी जाणवतील. हे प्रश्न मनात घेऊनच मी गावातून पुढे चालत राहिलो. दाट झाडीतून उतरणारी सूर्यकिरणं, कौलारू घरांवर पडणारा प्रकाश आणि अचानक एक फलक नजरेस पडला. श्री गोपाळकृष्ण मंदिर. समुद्रकिनारी, माडांच्या दाट सावलीत असं कृष्ण मंदिर असेल याची कल्पनाच नव्हती. मंदिराच्या आवारातली विहीर, तुळशी वृंदावन, अगरबत्तीचा मंद दरवळ, सगळंच मनाला अलगद शांत करत होतं. कदाचित तुम्हीही त्या मंदिरात प्रवेश करताना नकळत शांत व्हाल. सभामंडपातून पुढे जाताच दोन्ही बाजूंना असलेल्या विष्णुरूप मूर्ती आणि समोर सावळं, सुंदर, मनोहर कृष्णरूप. त्या रूपाकडे पाहताना क्षणभर वाटलं जणू कोकणाच्या या शांत किनाऱ्यावर द्वारकेचाच एखादा हरवलेला स्वर उतरला आहे. मीरा के प्रभू गिरीधर नागर, राधा के घनश्याम. हे शब्द नकळत मनात तरळून गेले. दर्शन घेऊन बाहेर पडताना एका झाडानं माझी पावलं पुन्हा थांबवली. पिवळ्या फुलांनी बहरलेलं ते झाड आणि त्यातून दिसणारं निळं आकाश. त्या सावलीत उभं राहून वर पाहिलं आणि क्षणभर वाटलं धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना शब्दरूप आलंय मुक्या भावनांना. कदाचित तुम्हीही त्या झाडाखाली काही क्षण शांत उभे राहाल. पण तळाशीलची खरी गोष्ट अजून बाकी होती. आता मी निघालो होतो या गावाच्या ग्रामदैवताच्या दिशेनं. वाघोबा मंदिर. घनदाट झाडीत दडलेलं हे मंदिर आणि त्यामागे जोडलेली एका वाघाची कथा. समुद्र, जंगल आणि वाघ या तिन्ही गोष्टी एका गावात कशा भेटल्या? भारतामधील दक्षिणेकडे तोंड असलेल्या स्वयंभू महादेव मंदिरांपैकी एक मानलं जाणारं हे देवस्थान.
पण या मंदिराचं नाव वाघोबा कसं पडलं? खरंच या परिसरात वाघ येत होता? कदाचित या दाट झाडीतून चालताना तुम्हालाही त्या रहस्याची चाहूल लागेल. चला, या गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ पाटील यांच्या तोंडूनच ही कथा ऐकूया. सर नमस्कार. हे आपलं तोंडवीचं ग्रामदेवत आमचं वाघेश्वर. संपूर्ण भारतामधलं हे एकमेव मंदिर असं आहे की त्याचं तोंड दक्षिण दिशेला आहे. आणि तर दुसरं भारतातलं दुसरं गोकर्ण कर्नाटक. माझ्या माहितीप्रमाणे ही दोनच मंदिर आपल्या भारतामध्ये अशी आहेत त्यांचे तोंड दक्षिण दिशेला आहे. दक्षिण दिशेला बाकी कोणत्याही देवाचं साम्राज्य नसते. फक्त आपण घर बांधतो किंवा इतर त्या टायमिंगला दक्षिण दिशेला मारुती रायांचं फक्त गदाधारी मारुती याचंच हे फोटो लावला जातो आणि स्वयंभू आहे दोन्ही. त्याचप्रमाणे आपल्या जगामधलं एकमेव आश्चर्य म्हणजे या गावामध्ये आपला जो पट्टेरी वाघोबा आहे त्याचं मुक्त संचार आहे. तो आपल्या टिपोरी पौर्णिमेचा इथे गावामध्ये उत्सव असतो त्यापासून तो रामनवमी किंवा इतर मे महिन्याच्या एंडपर्यंत ह्या आपल्या वाघेश्वराचा तिथे एक रक्षक आहे म्हातारे. आपल्या तोंडोळी गावातली तहसीलवाडी आहे तिथे एक म्हातारा देव तिथे आमचा एक हे आहे. त्या ह्याच्यापर्यंत त्याची मुक्त फेरी असते समुद्रमार्गे किंवा रस्त्यामार्गे. तो वर्षातून एकदा किंवा अनेकदा तिथे जातो आणि अशी ही त्याची भेट असते. बाकी कुठे पर्यटक असू दे, गावातले लोक असू दे किंवा भाविक असू दे, कोणी जरी इथे आला तरी त्याच्यापासून कोणालाही भीती नाही. हा गाव भयमुक्त आहे. 1993मध्ये 3 दिवस याचा बिबट्या आहे तो इथे वास्तव्याला होता. त्या टायमाला अनेक पंचायत हे आपल्या मालवण तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक लोक त्यांनी भाविकांनी त्याचं दर्शन घेतलं होतं. 3 दिवसाचा आपला एक जुना फोटो आहे मला. हाताला स्पर्श करून डोक्याला स्पर्श करून असे अनेक लोकांनी फोटो काढले होते. पण त्याच्यापैकी कोणालाही काही त्रास नाही. आणि आता एवढी वर्ष झाली हे नाव कधीपासून आहे म्हणजे वाघेश्वर? वाघरेश्वर म्हणून होतं वाघरेश्वर. अच्छा. त्याचं मग शुद्ध नाव करून वाघेश्वर केलं. आता त्या गावामध्ये वाघाचा मुक्त संचार असल्यामुळे त्याचं. आणि ही त्याची बसायची इथे जागा होती. तिथे एक शाळा आपली मराठी शाळा आहे तोंडवीची. त्या शाळेमध्ये एक मोठा दगड आहे. त्या दगडामध्ये ढोल कोरलेली आहे. तिथे प्राचीन काळी अशी ऐकी व्हा मी काय स्वतः त्या टायमिंगला नव्हतो पण सगळे पूर्वज सांगतात त्याप्रमाणे तिथे एक बुवा आणि वाघ आपला हे देव आमचं हे दोघे एकत्र बसायचे. पण हल्ली काय ते जास्त हे आपल्या गाड्या वगैरे असल्यामुळे त्या कर्कश आवाज आला तो थांबत नाही. तर संध्याकाळच्या टायमाला या टेकडीवरती एक सकाळी 9पर्यंत किंवा संध्याकाळी 4:30च्या नंतर काळोख पडेपर्यंत तिथे बसून असायचं. पण हल्ल्या गाड्यांचा आवाज आहे किंवा इतर ह्याच्यामुळे त्याचं सध्या दर्शन दिसत नाही. पण कुठून नाही कुठे ते वर्षातून एकदा तरी अनेक लोकांना त्याचं दर्शन होते. श्रावणामध्ये जो हा टायमिंगला आपलं कोरोनाचा काळ होता त्या काळामध्ये जवळजवळ तो 4 महिने वास्तव्यास होता. इकडून तिकडून फिरायचा पण एकाच जागी बसायचा. आणि संपूर्ण ह्याच्यामध्ये हे एकमेव मंदिर आहे. ते संपूर्ण ह्याच्यामध्ये ते जेवढे कार्यक्रम आहेत ते वार्षिक सर्व कार्यक्रम झाले. आणि ही त्याची कृपा आहे, आमची कृपा नाही. आता तळाशीमध्ये तुम्ही इथे राहत आहे तर तुम्हाला दोन्ही साईडनं एका साईडने नदी आहे, एका साईडने एका साईडने समुद्र आहे. पण तुम्हाला कधी अशी भीती वाटते का पावसाळ्यात किंवा आता एवढ्या पिढ्यानपिढ्या तुम्ही? आम्ही पिढ्यानपिढ्या राहतो आहे. आमच्याजवळ आमच्या ऐकिवाप्रमाणे 8-9 पिढी आहे. त्याच्या अगोदर पण पिढ्या होऊन गेल्या. तर तसा पूर्व माझ्याकडे हे नाही आहे काही नोंद नाही म्हणजे किती पिढ्या झाल्या. पण आमच्या या 8-7-8-9 पिढ्या तर आता होऊन गेल्या तसं. आणि आमचं वाघोबाचं आमचं हे आहे श्रद्धास्थान आहे आणि भयमुक्त गाव आहे. आमच्या गावामध्ये पर्यटकला पण कोणाला म्हणजे तुम्हाला किनाऱ्याचा वगैरे असं काय काही नाही. तळाशील हे फक्त एक गाव नाही, हा आहे समुद्र, नदी, भक्ती, शांतता आणि रहस्यांनी विणलेला कोकणाचा एक हरवलेला किनारा. म्हणून जर तुम्हालाही समुद्राच्या शांत लाटा, नदी आणि सागराचा अद्भुत संगम बोटीमधून अनुभवायची ती सफर, माडांच्या सावलीतलं कृष्ण मंदिर आणि घनदाट झाडीत दडलेलं वाघोबा मंदिर अनुभवायचं असेल, एकदा तरी तळाशीलला जरूर या. कारण काही ठिकाणं फक्त पाहायची नसतात, ती मनात कायमची दरवळत राहतात. लवकरच भेटूया कुणकेश्वरच्या आणखी एका रहस्यमय सफरीत. तोपर्यंत कोकण गंध सोबत रहा. तोपर्यंत सबस्क्राईब करा, शेअर करा. कॅमेऱ्यातून अलगद तुमच्या हृदयापर्यंत.